चला तर आज एकदम हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी पाहूयात आणि हा पदार्थ संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत राहतो, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देखील देऊ शकता। एक वाटी ओट्स भिजत ठेवले होते 15-20 मिनिट, अर्धी वाटी रवा घ्यायचा, त्याचबरोबर एक हिरवी मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा जिरं आणि अर्धी वाटी दही टाकून याचं बॅटर बनवून घ्यायचं। मस्त स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ओट्स रव्याचं प्रमाण देखील सेम घेऊ शकता किंवा अर्धी वाटी देखील घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घेतलं, चवीनुसार मीठ, भरपूर साऱ्या भाज्या बारीक कट करून टाकल्या, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, किसलेलं गाजर, कोथिंबीर बारीक चिरून टाकलेलं आहे। तुमच्याकडे बीट असेल तर बीट देखील किसून टाकू शकता। 10 मिनिट या बॅटरला रेस्ट द्यायचा, रवा फुलला जातो। बॅटर घट्ट झालं तर यामध्ये पाणी टाकून ॲडजस्ट करायचं। त्यानंतर याचे ढोसे किंवा उत्तप्पे बनवून घ्यायचे, ज्या आवडीचे आकाराचे पाहिजे त्या आवडीचे बनवून घ्यायचे। फक्त हे भाजताना हाय फ्लेम न करता मीडियम फ्लेमवर भाजायचे, कारण याला भाजण्यासाठी जास्त टाईम लागतो। तुम्ही हाय फ्लेमवर भाजले तर एका साईडनी पटकन ते डार्क कलर होऊ शकतो, काळे पडू शकतात, त्यामुळे व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं। या ठिकाणी मी लहान मोठे दोन्ही साईडचे उत्तप्पे बनवून तयार केलेले आहेत। अगदी हेल्दी आहे, म्हणजे खूप साऱ्या भाज्या टाकल्या तर रवा ओट्स आहे। तुम्ही नक्की मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता। रेसिपी आवडल्यास